सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांना आमदार शशिकांत शिंदे व बाळासाहेब पाटील यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। महाराष्ट्राचे सह्याद्री आणि देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी भेट देत सदिच्छा व्यक्त केल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पवार साहेबांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या शुभेच्छा भेटीस आमदार उत्तमराव जानकर आणि आमदार अशोकबापू पवार यांचीही उपस्थिती होती। सर्व मान्यवरांनी पवार साहेबांच्या आरोग्यसंपन्न आयुष्याबरोबरच त्यांच्या पुढील लोकसेवा कार्याला अखंड यश लाभावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। पवार साहेबांसोबत झालेल्या या औपचारिक आणि सद्भावपूर्ण भेटीत वर्तमान राजकीय घडामोडींसह पुढील संघटनात्मक उपक्रमांबाबतही मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याचे समजते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समृद्ध पंचायतराज अभियानाला दाद, मंत्री जयकुमार गोरे यांचे कार्य कौतुकास्पद। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दाद दिली। शुक्रवारी नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। सायंकाळी 6:45 वाजता मंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की ग्रामविकास विभागाच्या विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाचा वेग वाढत आहे आणि या प्रयत्नांना मुख्यमंत्री स्तरावरून मिळालेली प्रशंसा ही प्रेरणादायी आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामीण पायाभूत सुविधा, डिजिटल ग्राम प्रशासन आणि जनसहभाग या माध्यमातून समृद्ध पंचायतराज साकारण्यासाठी मंत्री गोरे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन केले। ग्रामीण विकासात सातत्यपूर्ण बदल घडवण्याचा हेतू या अभियानामागे असल्याचेही त्यांनी नमूद केले। ग्रामविकास विभागाच्या कार्याला मिळालेली ही दाद आगामी काळातील विकास प्रकल्पांना नवे बळ देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। ग्रामविकास विभागाने खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम हातामध्ये घेतला। मी त्याबद्दल आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि डवले साहेब यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की अभियान कालावधीनंतर गावांच्या जो काही स्पर्धा होणार आहे या अभियान कालावधीत त्यामध्ये तुमचाच कस लागणार आहे, कारण गावांनी आता कंबर कसलेली आहे आणि ते फार जोरात कामाला लागलेले आहेत। त्यामुळे अर्ध्या मार्काने इकडे तिकडे होणार आहे अशा प्रकारची कॉम्पिटिशन चाललेली आहे। तर तशीच कॉम्पिटिशन झाली पाहिजे अशी शुभेच्छा सर्वांना मी देतो। कोरेगाव तालुक्यात भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी गती महिनाभरात कामे पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन। भूमी अभिलेख विषयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी कोरेगाव तालुक्यात विशेष पुढाकार घेतला जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली। मोजणी, हद्द दाखवणे आदी कामांमधील उशीर तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक घेण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भूमी अभिलेख विभागाच्या मनमानी विरोधात दिलेल्या टाळेठोक आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीस उपाधीक्षक धनंजय कदम, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, भूमी अभिलेख विभागाचे मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला खातेदार आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तालुकाध्यक्ष जीवन शिर्के आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी मोजणी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांची ठोस उदाहरणासह मांडणी केली। उपाधीक्षक धनंजय कदम म्हणाले, कोरेगावात मला अतिरिक्त पदभार मिळाला असून मान तालुक्याचा मूळ पदभारही माझ्याकडे आहे, तरी देखील कोणतेही प्रलंबित प्रश्न राहू नयेत यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे। भूमी अभिलेख विभाग अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल याची हमी देतो। प्रांताधिकारी कुदळे यांनी महिनाभरात प्रलंबित सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे आश्वासन देत संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले। बैठक संपल्यानंतर तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना चेतावणी दिली की भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल। ही बैठक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात सकारात्मकता निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा कितपत जलद होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। 1 तारखेला भूमी अभिलेखच्या तक्रारीविषयी ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यासाठी आम्ही माननीय प्रांताधिकारी यांना अर्ज दिला होता, निवेदन दिलं होतं। तसेच कोरेगावचे PSI, उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख टाळेठोको आंदोलन करणार होतो स्वाभिमानी शेतकरी संघटना। त्या अनुषंगाने प्रांत
कोरेगाव यांनी आज 12 तारखेला 11 वाजता या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे काही तक्रार आहेत त्याच्याबद्दल बैठक आयोजित केली. त्याबद्दल प्रांतसाहेबांचे मनपूर्वक आभार. या बैठकीसाठी आपल्या कोरेगाव तालुक्याचे भूमी अभिलेखचे कदम साहेब, तसेच राजपुरे साहेब आणि जाधव साहेब हे उपस्थित होते आणि बहुसंख्येने शेतकरीसुद्धा होते. तक्रारी भरपूर होत्या. आज झालेल्या विषयामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्यांनी या भूमी अभिलेखला द्याव्यात. आम्ही 2 महिन्यामध्ये त्या तक्रारीचं निवारण करू त्यांनी आम्हाला आज शब्द दिला. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी काळे ठोकळ आंदोलन थांबवत आहे. जर येत्या 2 महिन्यामध्ये जर ते पूर्ण नाही केले तर आम्हाला टाळी ठोक करावंच लागेल. आणि शासनाला सुद्धा विनंती आहे की मोजणी भरणारा हा शासनाकडे पैसे भरतो तर त्या पद्धतीत तुम्ही कर्मचारी भरलेला नाही. कारण 1200 ते 1500 प्रकरणं पेंडिंग आहेत आणि आम्ही विचारणा केली असता 5च लोक आहेत मोजणी करायला आणि लोकांचे वाद वाढलेले आहेत. तर आमचं एकच मत आहे शासनानं की आमच्याकडून तुम्ही मोजणीसाठी पैसे घेताय, पैसे आज 3-4 वर्ष झाले तुमच्याकडेच पेंडिंग पडून आहेत आणि मोजण्या होत नाहीत. तरी लवकरात लवकर शासनानं सुद्धा मोजणीला जे कर्मचारी आहेत ते नियुक्त करून या कोरेगाव तालुक्यातील मोजणी पूर्ण करावी. आमची भूमी अभिलेख कोरेगाव कर्मचाऱ्यात आता शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत. मोजणीहून वाद आहेत किंवा नकला काढण्याहून वाद आहेत, म्हणजे भ्रष्टाचार पूर्ण चालत आहे. तर इथून पुढे भूमी अभिलेखला आमचा एक इशारा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना. उद्या जर इथनं पुढं जर एखाद्या शेतकऱ्यावरती भ्रष्टाचार म्हणजे पैसे कुठले घेतले नक्कल काढायला किंवा एखादी मोजणी चुकीची केली आणि कुठल्या चुकीच्या पद्धतीनं जर कामं केली तर एकच ध्यानात ठेवायचं भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यानं की त्यानं शासकीय कर्मचारीतनं सेवानिवृत्त आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना करताना प्रामाणिक काम करा. तुम्हाला पगार कमी नाहीत, सेवा व्यवस्थितच करा शेतकऱ्याची. नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं स्टाईल आम्ही त्याला उत्तर देऊ. गोडसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या साळींदराचे वन विभागाने वाचवले प्राण, नैसर्गिक अधिवासास सोडून दिले. गोडसेवाडी तालुका कोरेगाव येथे एका शेतातील विहिरीत पडलेल्या साळींदर या वन्य प्राण्याची वन विभागाच्या पथकाने स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अतिशय शिताफीने प्राण वाचवले. या प्राण्याला नैसर्गिक अधिवासास सोडून देण्यात आले आहे. जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली. वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता या घटनेची माहिती दिली. एकसळ येथील अर्जुन अवधूतराव भोसले व त्यांचे शेतमजूर गिरीश पुजारी यांना गोडसेवाडी येथील पानस शिवारातील शेतालगतच्या विहिरीत साळींदर पडल्याचे लक्षात आले. त्यांनी निशाणाचाही विलंब न लावता त्वरित वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे व वनपाल दीपक गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिरीतील परिस्थितीची पाहणी केली. साळींदरास कोणतीही इजा होऊ नये म्हणून साखळी पद्धत, जाळी व दोरींचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवून नियोजनबद्ध रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. काही वेळातच साळींदरास विहिरीबाहेर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर वन्य प्राण्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य विशेष कौतुकास्पद ठरले. त्यांच्या जागरूकतेमुळे व तातडीने दिलेल्या माहितीमुळे वन्य प्राण्याचे प्राण वाचवणे शक्य झाले असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. वन विभागाने ग्रामस्थांचे आभार मानत वन्यजीव आपली मौल्यवान वनसंपत्ती असल्याने त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे, वनपाल दीपक गायकवाड, वनरक्षक प्रतीक गायकवाड तसेच कायम वनमजूर नारायण जाधव, सहकारी सोमनाथ काटकर, गणेश जाधव, अमर जाधव सहभागी झाले होते. मसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 5 महिने फरार असलेला 10 लाखांचा भामटा आरोपी मुंबईतून अटक. सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 10 लाखांची फसवणूक करणारा आणि 5 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा ज्योतिराम बालमुकुंद काटकर हा भामटा अखेर मसवड पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना माहिती दिली. फिर्यादी जयवंत राजाराम घाडगे राहणार माळशिरस यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो अशी बतावणी करून आरोपीने 10 लाख रुपये घेतले होते.
मंत्रालयात काम करतो अशी खोटी ओळख देत फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आरोपी यशस्वी झाला होता. मात्र गुन्हा उघड होताच तो फरार झाला आणि सलग 5 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता. या प्रकरणाचा तपास सरळ नव्हता. आरोपी सतत ठिकाणे बदलत होता. नातेवाईक आणि मित्रांकडूनही कोणतीच ठोस माहिती मिळत नव्हती. तरीही म्हसवड पोलिसांनी हार न मानता तांत्रिक तपास, मागोवा फोन लोकेशन्स यांचा काटेकोर अभ्यास केला. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आरोपी मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात लपून बसल्याची खात्री पटली. तातडीने विशेष पथक तयार केले आणि अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने फसवणुकीची कबुलीही दिली. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन. म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 282/2025 हा भारतीय दंड संहिता 420 प्रमाणे फिर्यादी नामे जयवंत राजाराम घाडगे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बालमुकुंद काटकर, राहणार वडजल, तालुका मान, जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई, या आरोपीने त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर यांनी या तक्रारदार यांना ते मंत्रालयामध्ये कामाला आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडे हे पैसे घेतलेले होते. हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी आहे तो फरार झालेला होता आणि त्याच्याबाबत काही एक माहिती मिळत नव्हती. परंतु एक 5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आणि या गुन्ह्याचं गांभीर्य समजून, कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं होतं आणि या अनुषंगाने 5 महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून, त्याचबरोबर माहिती काढून, नातेवाईक मित्रमंडळींकडून विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला. या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे, पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून शिताफीने ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय म्हसवड न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर, राहणार वडजल, तालुका मान, जिल्हा सातारा, याने अजून कोणत्या लोकांकडून सरकारी नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर या अनुषंगाने तुम्ही तात्काळ म्हसवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. या आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे. त्याने या फिर्यादींना जयवंत घाडगेंना जे 10 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत या नोकरी लावतो म्हणून, त्या अनुषंगाने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि अधिक पुढील तपास हा आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत.